हॅलो वन वेलकम टू रेडियंट अकॅडमी. IBPS PO ची नोटिफिकेशन रिलीज झालेली आहे. 4450च्या वर जागा आहेत आणि 1 ऑगस्टपासून याचं फॉर्म भरणं सुरू झालं आहे. म्हणजे आजपासून याची फॉर्म फिलिंग सुरू झाली आहे. 2 दिवस आधीच याची शॉर्ट नोटिफिकेशन आली होती. त्यात हे सांगितलं होतं की 1 ऑगस्टपासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे. तर काय आहे या नोटिफिकेशनमध्ये, एज क्रायटेरिया काय आहे, तुमचे एलिजिबिलिटी काय आहे, क्वालिफिकेशन्स काय लागणार आहेत, सिलेबस काय असणार आहे, एक्झामचा पॅटर्न काय असेल, या सगळ्या गोष्टींवर आज आपण इथे चर्चा करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून कुठलीच गोष्ट सुटायला नको. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्या मित्रांसोबत याला शेअर करा सो दॅट ज्यांना ज्यांना बँकेत ऑफिसर व्हायचं असेल त्यांच्यापासून ही अपॉर्च्युनिटी सुटायला नको. ठीक आहे. तो लेटेस्ट सी इन डिटेल व्हॉट वी हॅव. तर सगळ्यात पहिले IBPS PO ची ही नोटिफिकेशन आहे. याच्यात तुम्हाला लक्षात येईल की वॅकन्सीज ज्या या 2025-26 साठी भरायच्या ज्या जागा आहेत त्याच्यासाठी ही नोटिफिकेशन आलेली आहे. म्हणजे एक्झाम यावर्षी होईल, इंटरव्ह्यूज 2025 मध्ये होतील आणि एप्रिलपासून मग तुम्हाला बँकांमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला अलॉट करण्यात येतील बँका. ठीक आहे. चला, तर हे 25-26 साठी नोटिफिकेशन आहे. डिटेलमध्ये आपण जरा नोटिफिकेशनला बघून घेऊ. सगळ्यात पहिले महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत त्याच्यावर एक नजर टाकून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं, ऑनलाईन जे फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे ते आज 1 ऑगस्टपासून सुरू झालं आहे. आणि जसं आपण म्हणतो 20 दिवस जनरली बँकांच्या फॉर्म भरण्यासाठी आपल्याला मिळतात. तर शेवटची जी डेट असणार आहे ती असणार आहे 21 ऑगस्ट. अगदी शेवटच्या तारखेपर्यंत वाट बघू नका, मध्येच कधीतरी तुम्ही ही फॉर्म पूर्णपणे भरून घ्या. ठीक. ऑनलाईन जी एक्झाम असणार आहे तुमची ती प्रिलिमिनरी जी पहिली एक्झाम असणार आहे, प्रिलिमिनरी एक्झाम्स प्रिलिम्स ती ऑक्टोबर 2024 मध्ये होईल आणि मेन्स एक्झाम जी होईल ती मग नोव्हेंबरमध्ये होणार आहे. इंटरव्ह्यूज तुमचे जानेवारी-फरवरीमध्ये कंडक्ट केले जातील. एक तर जानेवारीच्या लास्ट वीकपासून सुरू होईल किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये हे सुरू होतील. ठीक आहे. आणि रिझल्ट्स ॲज एक्सपेक्टेड 1 एप्रिलला हे रिझल्ट्स याचे येतील. ठीक आहे. तर या महत्त्वाच्या तारखा आहे, या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. याच्यात एक गोष्ट म्हणजे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग IBPS कंडक्ट करत असते अशा विद्यार्थ्यांसाठी जे SC/ST कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात. त्यांच्यासाठी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग असतं. हे ट्रेनिंग ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये होऊ शकतं. याच्यासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तिथे तुम्हाला एक ऑप्शन असतं आणि मग तुमच्यासाठी 8 दिवसांचं ते ट्रेनिंग अरेंज केलं जातं. तुम्हाला जर करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर ते कधी होणार आहे याची पण डेट इथे दिलेली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये ते होईल. म्हणजे तुमच्या प्रिलिम्सच्या 1 महिने आधी ते होऊन जाईल. ठीक. चला, आता आपण जाऊ महत्त्वाच्या गोष्टींवर. सगळ्यात पहिले कुठल्या कुठल्या बँका याच्यात पार्टिसिपेट करत आहेत, तर सगळ्याच पब्लिक सेक्टर बँक्स याच्यात पार्टिसिपेट करतात. पण सगळ्या बँकांनी इथे नोटिफिकेशन्समध्ये आपल्या जागा अजून डिस्क्लोज केल्या नाही आहेत. जसं बँक ऑफ महाराष्ट्र झालं, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक यांनी अजून जागा डिस्क्लोज केल्या नाही आहेत. त्यांच्या जागा अजून नॉन रिपोर्टेडमध्येच आहे. त्याच्यामुळे या जागा वाढण्याचे चान्सेस असणारच आहे. जर या बँकांनी रिपोर्ट केल्या तर जागा ऑफकोर्स वाढतील. त्याच्यामुळे तुम्ही जर अप्लाय केलं असेल तर मग तिथे चान्सेस तुमचे वाढून जातात. आता येऊ आपण एलिजिबिलिटी क्रायटेरियावर. सगळ्यात पहिले एज. बरेचदा ज्यांचं एज जरा जास्त असतं त्यांना तर हा प्रश्न असतोच की मी अजूनही एलिजिबल आहे का. तर एज समजून घ्या. एजचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतं मिनिमम 20 इयर्स आणि मॅक्सिमम 30 इयर्स. 30 वर्षांपर्यंत तुम्हाला एक्झाम देता येते. स्पेसिफिकली डेट सुद्धा मेन्शन केले आहे. 2 ऑगस्ट 1994च्या आधीचा तुमचा जन्म नको आणि 1 ऑगस्ट 2004च्या नंतरचा तुमचा जन्म नको. तर या 2 डेट्सच्या मधला तुमचा जन्म असला पाहिजे तर तुम्ही एलिजिबल आहात. हाऊएव्हर तुम्ही जर कॅटेगरीला बिलॉंग करता कुठल्या SC, ST, OBC किंवा पर्सन्स विथ डिसेबिलिटीज तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळतं. मग त्या केसमध्ये एज रिलॅक्सेशन किती असतं? SCs आणि ST साठी 5 वर्षांचं एज रिलॅक्सेशन आहे. OBCs जे नॉन क्रिमिनल इयरमध्ये येतात त्यांच्यासाठी 3 वर्षांचं एज रिलॅक्सेशन आहे. पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज यांच्यासाठी 10 वर्षांचं एज रिलॅक्सेशन आहे. याच्या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन वगैरेची कॅटेगरी असते त्यांच्यासाठी पुन्हा 5 वर्षांचं एज रिलॅक्सेशन असतं. सॉरी. ठीक. चला, आता पुढचा जो विषय आहे आपला या नोटिफिकेशनमध्ये तो आहे स्क्राइब संबंधित. जे विद्यार्थी पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीजमध्ये येतात त्यांना स्क्राइब
अलॉट म्हणजे स्क्राईब सोबत नेता येतो. स्क्राईब जो असतो तो तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या एक लेवल खालचा असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, स्क्राईब जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता तुमचा जो तुमच्यासोबत देईल तो स्वतः त्या प्रिलिमिनरी एक्झामचा किंवा प्रिलिमिनरी नाही, तो या IBPS POला अप्लाय केलेला व्यक्ती नको. म्हणजे तो तीच एक्झाम पुन्हा स्वतः देणारा व्यक्ती तर बिलकुल नको. दुसरी गोष्ट याच्यात म्हटलेली आहे की एका स्क्राईबला फक्त एकाच व्यक्तीचं, एक जर व्यक्ती स्क्राईब म्हणून जर जात असेल तर तो फक्त एकाच कुठल्या तरी व्यक्तीचा स्क्राईब म्हणून जाऊ शकेल. तो या स्लॉटमध्ये एका व्यक्तीचा स्क्राईब म्हणून गेला, त्या स्लॉटमध्ये दुसऱ्याचा स्क्राईब म्हणून गेला, अशा गोष्टी चालणार नाही आहे. तर कुठलाच नियम तोडू नका. तुम्ही जर स्क्राईब म्हणून जात असाल किंवा स्क्राईब जर तुम्ही स्वतःसाठी निवडत असाल तर या गोष्टीची काळजी घ्या की तो व्यक्ती दुसरा अजून कोणाचा स्क्राईब म्हणून गेला नाही पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बेसिक डिग्री पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त ग्रॅज्युएट असण्याची गरज आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. दिस इज दी मिनिमम रिक्वायरमेंट. मिनिमम रिक्वायरमेंट काय आहे की फक्त डिग्री कंप्लीट असली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग एक विषय असतो ज्याच्याबद्दल बरेचशा मुलांना डाऊट असतो, हे क्रेडिट हिस्ट्रीचं काय. तर क्रेडिट हिस्ट्री म्हणजे तुम्ही जर कधी लोन घेतलं असेल तर ते तुम्ही वेळेवर रिपे केलं आहे का याच्यावर तुमची क्रेडिट हिस्ट्री ठरत असते. विषय असा आहे की तुम्ही बहुतेक लोकांनी जे समजा याला अप्लाय करत असतील, तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्हाला याची कधी गरज जर पडली नसेल, त्याच्यामुळे तुमचा क्रेडिट हिस्ट्रीचा विषय नसणारच आहे. विशेष याच्याबद्दलचं टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे ना. तुम्ही निश्चिंतपणे फॉर्म भरा. ठीक आहे. नंतरची गोष्ट कोणती आहे, अप्लिकेशनची फीज किती आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपला हाच असतो. 850 रुपयाची फीज असणार आहे सर्वांसाठी, इतर सर्वांसाठी. हाऊएव्हर 175 रुपयाचीच फीज असेल कोणासाठी, SC ST आणि पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज यांच्यासाठी द फीज इज 175. ऑल अदर्स म्हणजे बिलॉंगिंग टू अदर कॅटेगरीज, म्हणजे ओपन कॅटेगरी, OBC, EWS है ना, या सगळ्यांसाठी 850ची फीज असेल. आता येऊ महत्त्वाच्या मुद्द्यावर की एक्झामचं स्ट्रक्चर कसं असतं IBPS POचं. IBPS POचं एक्झामच्या स्ट्रक्चरमध्ये पहिले तुमची प्रिलिम्स होते. प्रिलिम्स जी असते ही 100 मार्क्ससाठी होत असते आणि याच्यात 100 क्वेश्चन्स असतात. देअर आर 3 सेक्शन्स. इंग्लिश लँग्वेजचा पहिला सेक्शन असतो, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा सेक्शन असतो आणि रिझनिंग ॲबिलिटीचा सेक्शन असतो. आता इंग्लिश लँग्वेजच्या सेक्शनमध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन्स असतात, त्याला 30 मार्क्स असतात. एका क्वेश्चनसाठी 1 मार्क आणि याच्यासाठी 20 मिनिटं वेगळे दिलेले असतात, म्हणजे सेक्शनल टाईम असतो. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या सेक्शनमध्ये 35 क्वेश्चन्सला 35 मार्क्स असतात, याला सुद्धा 20 मिनिटं सेक्शनला दिले असतात. आणि रिझनिंग ॲबिलिटीमध्ये तुम्हाला 35 क्वेश्चनला 35 मार्क्स आहे आणि पुन्हा याच्यासाठी तुम्हाला 20 मिनिट्स वेगळे दिलेले आहे. तर प्रत्येक सेक्शनला 20-20-20 मिनिट दिलेले असतात, सेक्शनल टाईम असतो. एकदा तुमची जर प्रिलिम्स क्लिअर झाली तर मग तुम्ही मेन्ससाठी जाता. मेन्समध्ये आता तुम्हाला जो एक्झाम राहील तुमची, तर पहिले ती 3 तासाची राहील आणि नंतर मग अर्धा तास डिस्क्रिप्टिव्ह पेपरसाठी राहील. तर पहिले जे 3 तास असणार आहे त्याच्यात तुम्हाला रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूडचे 45 क्वेश्चनसाठी 60 मार्क्सचा जो सेक्शन असतो त्याच्यासाठी 60 मिनिट्स वेगळे दिलेले असतात. पहिला 1 तास तो तुमचा, असं समजा की जो 60 मिनिट्स आहे तुमचा 1 तासाचा वेळ तर कम्प्युटर आणि रिझनिंगसाठी जाणार आहे, जो 60 मार्क्सचा सेक्शन असेल. नंतर 40 मिनिट्स नंतर 35 मिनिट्सचा सेक्शन जो तुमचा आहे तो आहे जनरल बँकिंग किंवा GA ज्याला म्हणतो, जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस, याच्यासाठी 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी. इंग्लिश लँग्वेजच्या सेक्शनमध्ये तुम्हाला 35 क्वेश्चन्स राहतील, 40 मार्कांसाठी तो सेक्शन असेल आणि त्याच्यासाठी 40 मिनिट मिळतील. आणि नंतर डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन याच्यासाठी तुम्हाला 35 क्वेश्चन्स राहतील आणि 60 मार्कांसाठी तो सेक्शन असेल, त्याच्यासाठी 45 मिनिट्स मिळतील. टोटल 3 तासाचा पहिले तुमचा हा पेपर होईल. नंतर तुमचा 30 मिनिट्सचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर होतो, ज्याच्यात तुम्हाला टायपिंग करावं लागतं एसे आणि लेटरची. तर त्याच्यात तुम्हाला लेटर आणि एसे अशा 2 क्वेश्चन्स राहतात आणि ते 25 मार्काचा वेगळा सेक्शन असतो. ठीक, क्लिअर? इथपर्यंत हा विषय क्लिअर झाला. आता नेक्स्ट जो पार्ट आहे आपला, त्याच्यात बऱ्याच मुलांना चिंता असते इंटरव्ह्यूचं कसं असतं. तर तुमचा जो इंटरव्ह्यू असतो तो 100 मार्क त्याच्यासाठी दिलेले असतात. ठीक आहे. पण याच्यात मिनिमम 40% तर तुम्हाला घ्यावेच लागतात, म्हणजे 40 मार्क्स तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये 100 पैकी मिळायलाच पाहिजे.
क्वालिफाय होण्यासाठी. SC ST OBC PWD यांच्यासाठी 35% जरी इंटरव्ह्यूमध्ये असले तरी चालतं. ठीक आहे. रेशिओ जो असतो, कारण तुमचं ओव्हरऑल जो स्कोअर असतो म्हणजे मेन्सचा स्कोअर आणि इंटरव्ह्यूचा स्कोअर हे दोन्ही मिळून तुमचा फायनल स्कोअरवर येतो. तर तुमचा मेन्सचा स्कोअर आणि इंटरव्ह्यूचा स्कोअर याचा जो रेशिओ असतो तो 80:20 असतो. म्हणजे 80% मार्क तुमचे मेन्सचे कन्सिडर केले जातात आणि 20% मार्क तुमचे इंटरव्ह्यूचे असतात. ठीक. त्याच्यानंतर मग आता या नोटिफिकेशनमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला डिटेल सगळं दिलेलं आहे की तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे वगैरे. ही अपेक्षा मी तुमच्याकडनं करतो की तुम्ही सुद्धा ही नोटिफिकेशन डिटेलमध्ये वाचाल. एकदा वाचून घ्या. नोटिफिकेशन कुठे मिळेल तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या टाकणार आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहे आपल्यासाठी? हां, आता आपण डायरेक्टली येऊ कुठल्या जागा आपल्याकडे म्हणजे कोणत्या कोणत्या बँकांनी किती किती जागा डिस्क्लोज केलेल्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता बँक ऑफ बडोदा. पहिले तर कोणी नाही रिपोर्ट केलं अजून त्यांची लिस्ट पाहून घेऊ. बँक ऑफ बडोदानी रिपोर्ट केल्या नाही आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रांनी रिपोर्ट केल्या नाही अजून. त्याच्यानंतर इंडियन बँकेनी रिपोर्ट केल्या नाही आहे. युको बँकेनी आणि युनियन बँक ऑफ इंडिया म्हणजे 11 पैकी 5 बँकांनी अजून रिपोर्ट करायच्या आहे. त्याच्यामुळे वॅकन्सीज अजून वाढण्याचे चान्सेस आहेत. टोटल ज्या वॅकन्सीज आहेत सगळ्यात जास्त सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी 2000 वॅकन्सीज रिपोर्ट केलेल्या आहे. याच्या व्यतिरिक्त मग कॅनरा बँकेच्या 750 आहे, बँक ऑफ इंडियाच्या 885 आहे आणि इतर बँकेच्या अजून 260, 200 आणि 360 अशा टोटल जर वॅकन्सीज पाहिल्या तर 4455 त्या वॅकन्सीज तुम्हाला IBPSPOनी यावर्षी दिल्या आहेत, ज्या अजून बाकीच्यांनी रिपोर्ट केल्यानंतर त्या वाढतीलच. ठीक आहे. तर इतक्या जागा तुमच्यासाठी यावर्षी आहे. खाली जर तुम्ही अजून बघितलं तर मग सेंटर्स कुठले कुठले असू शकतात तुमच्यासाठी याची लिस्ट मला इथे दिलेली आहे. तर यांच्यापैकी जे तुमच्या सगळ्यात जवळचं सेंटर असेल ते चूज करा. बँकेत ऑफिसर होण्यासाठी म्हणजे असं समजा की बँकेत अधिकारी जर झाले तुम्ही, ऑफिसर जर झाले, तो विल गेट 70,000 सॅलरी. स्टार्टिंग सॅलरी 70,000ची असणार आहे. मग इतकी सॅलरीवाली नोकरी ची नोटिफिकेशन तुमच्यासमोर आली आहे. आता वाट पाहण्यात अर्थ नाही आहे. 1 तारखेपासून फॉर्म भरणं सुरू झालं आहे. फॉर्म भरा, अभ्यासाला लागा. कारण प्रिलिम्स पहिले क्लिअर करणे, नंतर मेन्स क्लिअर करणे आणि नंतर इंटरव्ह्यू 3 प्रोसेस थ्रू जायला भरपूर मेहनत आणि एफर्ट्स लागणार आहे. तर मला विश्वास आहे तुमच्यापैकी बरेच लोक यावेळेस बँकांमध्ये ऑफिसर्स म्हणून सिलेक्ट होते. तर इथेच थांबू. काही जर डिटेल तुम्हाला याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन्स असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच.